लोकांना वाटतं AI म्हणजे जादू आहे. भारतासारख्या देशामध्ये जिथं लोकसंख्या खूप जास्त आहे तिथं जर AI आला तर लोकांना रोजगाराचीच भीती वाटते. AI मुळे नोकऱ्या जातील का? आणि त्याचं उत्तर आहे तर एकाच आर्टिस्टला बोलवतात, त्याच्याकडनं सगळ्यांचं डबिंग करून घेतात. हां 100 आर्टिस्टचं डबिंग तो एकटाच करतो आणि फक्त आवाजाचं टेक्स्चर त्याला बदललं जातं. करेक्ट. म्हणजे कोणीतरी एका डिप्रेस मुलांनी ChatGPTला प्रश्न विचारले की सुसाईड कशी करू वगैरे, त्यांनी सांगितलं हे सगळं त्यांना माहीत असतं. हे असं खरंच होणार आहे का की सगळा डेटा त्यांच्याकडे जातो आणि त्याचा त्यांना उपयोग होणार असतो पुढच्या काळामध्ये? तर हा सगळा डेटा त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. तुझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये असं दिसते का तुला, किंवा मुलांमध्ये दिसतं का की ते विचार करणं बंद करायला लागले? चायना ते सुद्धा खूप प्रगत आहेत या विषयांमध्ये. म्हणजे विशेषतः फेशियल रेकग्निशन जी 30s मध्ये आहे, 40s मध्ये आहे, की AI आपल्यावर हावी होऊ नये म्हणून काही करायला लागेल का? आपण काय करावं का? तुम्ही जर आनंदाने AIला स्वीकारलं नाही तर म्हणजे इफ यू कीप फायटिंग इट्स अ लुझिंग बॅटल. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत प्रमोद खांडेकर. प्रमोदजी, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मी त्याला प्रमोद दादा म्हणतो. प्रमोद खांडेकर हे माझे परिचित आहेत, हा एक भाग झाला. पण त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी, ते जवळपास 45 वर्षापासून जास्त काळ अमेरिकेमध्ये वास्तव्याला आहेत. ते CEO आहेत इन्स्टानो या टेक कंपनीचे, जी अमेरिकेतली कंपनी आहे. आणि खूप महत्त्वाची गोष्ट, जो आपला एपिसोडच आहे त्याच्यावर, ते गेले 20 वर्ष AI वर काम करतात. आत्ता AI बूममध्ये आलेला आहे. गेल्या 2-3 वर्षापासून आपण AI म्हणायला लागलो आहोत. पण प्रमोद दादा 20 वर्षापासून AI वर काम करतोय. त्यामुळे आता जे आपल्याला AI उगवलेलं दिसतंय त्याची पेरणी करण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा हात असेल असं मला वाटतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या सर्व भारतीयांना अभिमानानं आपली मान उंचावेल अशी गोष्ट म्हणजे AI मधले 6 पेटंट्स त्याच्या नावावर आहेत. 6 पेटंट्स. तर इतकं खूप मोठं काम या व्यक्तीचं आहे. आणि अनायसे ही भारतात आली होती व्यक्ती, आणि मग आपण म्हटलं आपण तिला सोडायला नको, म्हणून तुला मी धरलंय. तर तुझं मनपूर्वक स्वागत, वेलकम. तू मित्रमणेमध्ये आलास याबद्दल आम्ही तुला एक आधी छोटीशी भेट देतो आणि मग आपण गप्पांना सुरुवात करूया. तर तू आल्याबद्दल नेत्रा इन्स्टंट फूड्स तर्फे ही भारतीय म्हणजे महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ आहेत जे एका वाफेवर होतात आणि याच्यात प्रिझर्वेटिव्ह काही नाही आहेत, त्यामुळे ते एकदम हेल्दी आहेत. तुम्ही जरूर ट्राय करून बघा. अरे वा. आणि आश्मन पेबल आर्ट तर्फे हा हँड पेंटेड दिवा, हाही तुला आवडेल. हा कस्टमाइज्ड आहे नव्हे, असा दिवा आणि कुठे नाही. वा, थँक्यू. आश्मन आणि नेत्रा याचे जर तुम्हाला या गोष्टी हव्या असतील यांच्याकडून तर त्याचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि आत्ता पण त्याचा फोन नंबर आला असेल स्क्रीनवर. तर सुरुवात करूया. आत्ता जसं मी सांगितलं प्रमोद दादा की तू गेल्या 20 वर्षापासून AI वर काम करतोयस. आम्हाला AI आत्ता कळायला लागलं गेल्या 3-4 वर्षापासून की अरे AI येणार आहे आपल्याकडे. तर अमेरिकेमध्ये 20 वर्षापासून याच्यावर काम चाललं होतं. तर तू आता इन अ वे त्यातला पायोनियर आहेस की तुला माहिती आहे ते कसं डेव्हलप होत गेलं. आत्ता या क्षणी भारतातली AIची परिस्थिती काय आहे आणि अमेरिकेतली परिस्थिती AIची काय आहे, कसं बघतोस तू या आजच्या AIकडं? तर माझ्या मते AIची आत्ता जस्ट सुरुवात आहे. म्हणजे अजून त्याला खूप त्याची प्रगती व्हायची आहे. आणि ChatGPT पासून ती सुरुवात झाली. आपल्या सगळ्यांना 3-1 वर्षापासून माहिती आहे की ते काय काय करू शकतं वगैरे. आणि ती प्रगती अगदी अनएक्सपेक्टेड होती. म्हणजे कोणालाही वाटलं नव्हतं 3 वर्षापूर्वी की असं काही होऊ शकेल. करेक्ट. पण ते झालं. आणि त्याच्यात आपल्या सगळ्यांना कुठूनही वेबवरून कळू शकतं की त्याच्यात फार झपाट्याने प्रगती होत आहे. करेक्ट. आणि काही काही प्रगती जनरल आहे, म्हणजे कुठल्याही विषयाला ती लागू पडेल अशी प्रगती आहे. काही काही विशिष्ट विषयांमध्ये आहे, म्हणजे हेल्थ केअर किंवा मेडिसिन किंवा एज्युकेशन. तर मी 3 देशांबद्दल बोलतो. तू भारत आणि अमेरिका म्हणालास, पण मी 3 देशांबद्दल बोलणार आहे. एक म्हणजे अमेरिका. अमेरिकेत ज्या खूप मोठ्या टेक्नॉलॉजी कंपनीज आहेत, म्हणजे गुगल, ॲपल, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट वगैरे, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, खूप टेक्नॉलॉजी आहे. म्हणून त्याच्यात ते AI मध्ये सुद्धा ते इन्व्हेस्ट करतात. पुढे गेले. खूप पुढे गेले. करेक्ट.
आणि नवीन कंपनी आहे ओपन AI, जी या मोठ्या कंपनीची पैकी नाही आहे, पण त्यांनी खूप प्रगती केली आहे. आणि अमेरिकेतली AI विशेषतः हेल्थकेअर, म्हणजे लोकांना निरोगी किती पटकन आणि कमी खर्चात करायचं त्याच्यावरती फोकस्ड आहे. आणि दुसरं म्हणजे डिफेन्स, म्हणजे तुम्हाला शत्रूवरती मात AIच्या मदतीने कशी जास्त पटकन करता येईल ते आहे. तर ते 2 अमेरिकेचे फोकल पॉईंट्स आहेत AI मधले. भारतातली AI हेल्थकेअर आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, म्हणजे सर्वसाधारण नागरिकाला सगळ्यात एफिशियंट मदत गव्हर्नमेंट कशी करू शकेल त्याला AIचा खूप पाठिंबा मिळू शकतो आणि त्याप्रमाणे भारतीय सरकार प्रयत्न करत आहे. आणि तिसरा देश म्हणजे चीन. तर ते सुद्धा खूप प्रगत आहेत या विषयांमध्ये. म्हणजे विशेषतः फेशियल रेकग्निशन, म्हणजे दुरून एक ठिपकाशा जरी चेहरा असला, अगदी बारीक चेहरा असला तरी त्यांची AI तो कोण माणूस आहे वगैरे रेकग्नाइज करू शकतो. जेवढी प्रगती अमेरिका आणि युरोपमध्ये सुद्धा नाही आहे. सो त्यांनी विशिष्ट प्रकारच्या AIमध्ये त्यांनी खूप वर्चस्व मिळवलं आहे आणि त्यांना ते वर्चस्व किंवा डॉमिनन्स त्यांना ठेवायचं आहे चायना. तर आणि विशेषतः डिफेन्समध्ये ते खूप सरकार त्यांचा पैसा घालत आहे. तर अमेरिका, भारत आणि चीन हे सगळ्यात ठळक देश आहेत या विषयात काम करणारे आणि प्रगती करणारे. आणि युरोपमध्ये वगैरे आहे, पण ते ते विशिष्ट विषयांमध्ये ते AIचे फोकस्ड आहेत. स्थिती आहे. आता तू 3 देश घेतलेस, अमेरिका, चीन आणि भारत. अमेरिका आणि चीनबद्दल मला कळलं, पण पूर्ण जगभरात इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त काम चाललंय का यावर, की तू आपला देश आहे म्हणून आपण भारताबद्दल बोलतो? नाही, तर पार्टली असं आहे की अमेरिका, कारण त्यांच्याकडे खूप रिसोर्सेस आहेत, पैसा आहे, टेक्नॉलॉजी आहे, म्हणून ते सगळ्यात प्रगत आहेत. आणि चीन तेवढा टेक्नॉलॉजीमध्ये प्रगत नाही आहे, पण ते लोक खूप विचार करून आणि डोकेबाज विचार करतात आणि विजनरी आहेत. म्हणजे दे आर नॉट नॅरो फोकस, दे आर लॉंग टर्म फोकस. आणि त्यांची गव्हर्नमेंट त्यांना तसं प्रवृत्त करते की हो ठीक आहे, तुम्हाला वेळ लागला तरी चालेल, आम्ही तुम्हाला मदत करत राहू. तर म्हणून ते आहेत. आणि भारतात गेल्या 2-3 वर्षांपासून किंवा गेल्या 5-6 वर्षांपासून खूप व्हेंचर कॅपिटल पैसा येतो आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हजारो टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स भारतात दरवर्षी नवीन येत आहेत. आणि त्याची म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे ते भारतभर होत आहेत. म्हणजे फक्त बंगलोर किंवा हैदराबाद, पुणे असं नाही आहे, ते भारतभर टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स होत आहेत. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. तर आणि एज्युकेशनमध्ये म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कुवतीप्रमाणे, त्याच्या आवडीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे कुठल्या विषयामध्ये कशी मदत केव्हा करायची हे याच्याबद्दल AIमध्ये भारतात खूप संशोधन सुरू आहे. त्याच्यामुळे खूप विद्यार्थ्यांना, कुठल्याही वयाच्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होऊ शकेल. आणि त्या दृष्टीने भारत सरकार सुद्धा मदत करत आहे आणि बरेच त्याच्या टेक्नॉलॉजी स्टार्टअप सुद्धा त्याचे भारतातून काम करत आहेत. पण मग आता तू सांगितलं ना, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थ्यांसाठी जर होत असेल, मग याचा कसा उपयोग होऊ शकतो विद्यार्थ्यांना? तर म्हणजे AI म्हणजे लोकांना वाटतं AI म्हणजे जादू आहे, म्हणजे असं बऱ्याच लोकांना वाटतं. कारण ते म्हणजे चमत्कार, मॅजिकलीच त्याचं बिहेवियर मॅजिकलच आहे. म्हणजे चमत्कारिक गोष्टी ते करून क्षणार्धात करू शकतं. त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटतं की ते काहीतरी जादू आहे, पण ते खरं म्हणजे जादू नाही आहे. ते फक्त एक खूप मोठा कम्प्युटर प्रोग्राम समजा, सोप्या भाषेत सांगायचं, विच इज केपेबल ऑफ लर्निंग. म्हणजे तुम्ही त्याला उदाहरण देत राहिली की असं झालं की तसं जातं, तर ते लक्षात ठेवत जातं ते. आणि त्या मोठ्या डेटा बँकपासून पुढे काय होईल त्याचं ते निष्कर्ष काढू शकतं. म्हणजे तुम्ही त्याला समजा सांगितलं की 2 + 3 म्हणजे 5, म्हणजे आपण लहान मुलाला शिकवतो तसं,
तर तुम्ही याला सुद्धा ते शिकवू शकता आणि त्याच्यानंतर 2च्या ऐवजी 7 झाले आणि 3च्या ऐवजी 10 झाले तरी तो फॉर्म्युला इज द सेम. म्हणून तो जसं लहान मुलाला आपण बेरीक वजाबाकी सांगतो तसंच याला तुम्ही शिकवू शकता. पण AI वेगळ्या वेगळ्या विषयांमधले निष्कर्ष लक्षात ठेवू शकते कारण ते कम्प्युटरच्या मेमरीमध्ये असतात. आणि तुम्ही त्यांना जे शिकवलं आहे त्याचेच निष्कर्ष ते तुम्हाला पुढच्या कामासाठी ते सांगतात. ते पूर्वी असं झालं होतं त्यामुळे आता असं होऊ शकेल. पण ते खूप कॉम्प्लेक्स पॅरामीटर्सनी ते कॉम्बाईन करून सांगू शकतं की जर असं असेल आणि तसं आणि तसं आणि तसं असेल तर असं व्हायची चान्सेस जास्ती आहेत. तर विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थी कुठल्या येत आहे त्याला कुठल्या विषयांमध्ये गती आहे म्हणजे समजा तुम्ही त्या विद्यार्थ्याची मार्क लिस्ट तुम्ही याला अपलोड केली तर त्याला कळेल की गणितात इतके होते, सायन्समध्ये इतके होते वगैरे. तर त्याप्रमाणे तो प्रत्येक विद्यार्थ्याचं लक्षात ठेवू शकतं म्हणजे कुठल्या विषयात गती आहे बरोबर आणि कुठल्या विषयाची आवड आहे. म्हणजे आवड असणं आणि गती असणं हे 2 वेगळे प्रकार आहेत. करेक्ट. तर म्हणजे आवड सुद्धा तुम्ही तो म्हणजे आजकाल ChatGPT सारखे प्रोग्राम्स तुम्हाला प्रश्न विचारतं की तुम्हाला असं करायला आवडतं का. मग तो विद्यार्थी सांगू शकतो मला हे आवडतं पण ते आवडत नाही. मग ते लक्षात ठेवून परत. तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कृतीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे आणि ते बरेच पॅरामीटर्स म्हणजे पालकांच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे तो त्यांना काय पुढच्या शिक्षणाच्या स्टेप्स घेता येतील की त्यांना सगळ्यात जास्ती प्रोग्रेस त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं कसं करता येईल. कारण तुम्ही एका वर्गात जर तुमची 60 मुलं असली तर शिक्षक तेवढा वेळ प्रत्येक विद्यार्थ्याला देऊ शकत नाही. बरोबर की प्रत्येक विद्यार्थी म्हणजे हळूहळू त्या शिक्षकांना कळतं पण तुम्ही 1 वर्ष इंडिव्हिज्युअल अटेन्शन पॉसिबल नसतं. हो पण तिथे AI उपयोगी येऊ शकतो. तिथे AIचा खूप मोठा फरक पडेल आणि तो जगभर पडेल. आणि ज्या लोकांकडे सध्या रिसोर्स प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे इंडिया इज अ सेमी डेव्हलप्ड कंट्री, नॉट अ फुल्ली डेव्हलप्ड कंट्री. आणि आफ्रिका इज अ बिग पॉप्युलेशन दॅट इज गोइंग टू इन्क्रीज विथ नॉट मेनी रिसोर्सेस. सो अशा गोष्टी तिथल्या विद्यार्थ्यांना मदत करायला खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. मगाशी आपण सुरुवातीला तू बोललास की गेल्या 2-3 वर्षामध्ये इतकं वाढेल AI कोणालाच कल्पना नव्हती. साधारण 3-4 वर्ष जसं ChatGPT आला तिथून तो एकदम लोकांना कळलं की AI काय होणार. त्याच्या आधी कल्पनाच नव्हती. तू 20 वर्षापासून काम करतोयस. 2 प्रश्न आहेत. एक, लोकांना कल्पना का नव्हती की असं काहीतरी होणार आहे. कारण ते ग्रॅज्युअली होत जातं ना, लोकांना अंदाज यायला पाहिजे होतं की पुढं काय होणार आहे. पण 2-3 वर्षापूर्वी एकदम ते ब्लास्ट झालं की AI आहे असं का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, तू 20 वर्षापासून AI मध्ये काय काम करत होतास. बरं, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा म्हणजे माझ्या माहितीत गेली निदान 50 वर्षापासून तो विषय आहे. म्हणजे कम्प्युटर सायन्समध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स गेल्या 50 वर्षापासून आहे. आणि लोकांची स्वप्न होती की कम्प्युटर पॉवर जशी वाढत जाईल आणि स्वस्त होत जाईल त्याप्रमाणे खूप कम्प्युटर्स जर एकत्र आणले तर ते खूप कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतील. आणि पण ते इट टर्न्ड आउट टू बी अ फॉल्स प्रॉमिस. म्हणजे तसं झालं नाही. म्हणजे 1980 सालापासून लोक काम करत होते वगैरे ते काही म्हणजे प्रत्यक्षात काही झालं नाही. आणि पण हळूहळू तू म्हणालास त्याप्रमाणे कम्प्युटिंग पॉवर इतकी वाढत गेली आणि स्वस्त होत गेली. बोथ ऑफ देम आर इम्पॉर्टंट. की हळूहळू जास्तीत निष्कर्ष त्या AIला शिकायला सोपं झालं. बरोबर. म्हणून पण ChatGPT ही काही म्हणजे एका रात्रीच घडलेली गोष्ट नाही आहे. ChatGPT OpenAI ही कंपनी 1915 फॉर्म झाली. म्हणजे त्यांना सुद्धा 8 वर्ष लागली हे सगळं करायला. बरोबर. म्हणजे मार्केट रिलीज करायला. तर मग तोपर्यंत त्यांनी खूप प्रयत्न केले असतील. काही प्रयत्न सक्सेसफुल झाले, काही नाही झाले. मग म्हणजे अमेरिकन म्हणीप्रमाणे गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड आणि स्टार्ट अगेन. सगळं ते झालं असणं त्यांच्या बाबतीत सुद्धा. पण हळूहळू ते कम्प्युटिंग पॉवर वाढल्यामुळे ते AIची प्रगती म्हणजे ते द केपेबिलिटी बिकम सफिशियंट टू स्टार्ट डुईंग प्रॅक्टिकल रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्विंग. बरं. तर त्याच्यामुळे हे झालं. पण ते होईपर्यंत लोकांना पत्ताच नव्हता की OpenAI सारखी कंपनी आहे, ते याच्यावरती काम करतायत. मग गेली 7 वर्ष काम करतायत पण काही होत नाही आहे. आणि ऑब्व्हियसली काही होत नसेल तर ते काही ॲडव्हर्टाईज करणार नाही की काय आम्हाला जमत नाही आहे वगैरे. तर पण हे प्रत्येक टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स असाच असतो. म्हणजे तो जोपर्यंत काही समोर येत नाही तोपर्यंत कोणीच काय बोलत नाही.
सो तो तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते की सडनली आता का आपण ऐकतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काय करत होतो तर मी अमेरिकेत गेली 40 वर्ष टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये आहे. तर पहिली 20 वर्ष मोठ्या मोठ्या कंपन्यांसाठी कामं केली टेक्नॉलॉजीमध्ये. पण नंतर मग त्याचा कंटाळा आला मला. तर मी म्हटलं की आपण स्वतःचं काहीतरी करूया. तर मी म्हटलं की असा काय लोकांसमोर प्रश्न आहे की जो अजून त्याचं उत्तर सापडलेलं नाही आहे लोकांना. तर म्हणजे मला तेव्हा AI हा माझा म्हणजे माझा काही विषय नव्हता. त्यात माझं स्पेशलायझेशन नाही आहे त्याच्यात. खरं म्हणजे तो गंमत तुला सांगायची म्हणजे मला कम्प्युटरमधलं काही शिक्षण नाही आहे. मी खरं म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर आहे. बरं. मी चुकून मी कम्प्युटरमध्ये शिरलो म्हणजे केवळ योगायोगाने आणि मला ते खूप आवडलं म्हणून मी त्याच्यातच राहिलो. बरं. तर पण खरा मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. म्हणजे पण AIचा एक दिवस सुद्धा मी AIचं शिकलेलं नाही आहे. AIचा A सुद्धा शिकलेलं नाही. कम्प्युटिंगचा C सुद्धा शिकलेलं नाही. ओके. तर मी 20 वर्षापूर्वी विचार केला की कुठला प्रश्न आहे की जो अजून इट इज अ कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम टू सॉल्व बट इट हॅज नॉट बीन सॉल्व येट. तर डेटा वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी तुम्हाला दिसू शकतो. तुम्हाला तो ब्राउझरमध्ये दिसतो, तुम्हाला मोबाईल फोनवरती दिसतो आणि तो वेगळ्या तोच डेटा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघू शकता. करेक्ट. पण लोकांना कळतं की मोबाईलवरचा फॉर्मॅट वेगळा असला तरी तोच डेटा आहे. आणि म्हणजे तो समजा तुमचा बँक बॅलन्सचा स्क्रीन असला तर तुम्हाला कळतं की तो माझ्या लॅपटॉपवरती दिसतो आणि हा दिसायला वेगळा आहे कारण लेआउट वेगळा आहे. करेक्ट. पण तोच डेटा आहे. करेक्ट. तर तो जो संदर्भ आहे की तो डेटा तोच आहे हे आपल्या ह्युमन ब्रेनला कसं कळतं पण कम्प्युटरला का कळत नाही असं मी 20 वर्षापूर्वी त्याचा विचार करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मग मी ते माझी 6 पॅटर्न्स आहेत ते हळूहळू ते म्हणजे माझी टीम होती छोटी. त्यांनी रिसर्च करून आणि कुठल्याही स्टार्टअपसारखं काही प्रयत्न सफल झाले, काही फेल झाले. तर हळूहळू आम्ही त्याची ती सूत्र किंवा त्याचे अल्गोरिदम्स हळूहळू आम्हाला लक्षात आली की मेंदूत काय तुम्ही विचार करता. मग बेसिकली वी रिव्हर्स इंजिनियर द ह्युमन ब्रेन ऑफ हाऊ द ह्युमन ब्रेन लुक्स ॲट एनी प्रेझेंटेशन ऑफ डेटा. म्हणजे कुठल्याही स्क्रीनवरती तुम्ही जे बघता आणि त्या मेंदूचा निष्कर्ष काय असतो तर तो आम्ही प्रोग्राम तयार केला आणि दॅट इज पार्ट ऑफ AI. म्हणजे इट इज कॉल्ड म्हणजे एका पॅटर्न रेकग्निशन म्हणतात त्याला. त्यामध्ये बरेच थेरटिकल पार्ट्स आहेत. त्याच्यापैकी पॅटर्न रेकग्निशन हा जो AIचा पार्ट आहे त्याच्यात आमचा पहिला प्रॉडक्ट होता की कुठल्याही प्रेझेंटेशनचा डेटा म्हणजे ते PDF फाईल असो किंवा ब्राउझर स्क्रीन असो किंवा कुठलाही असो त्याचा बरोबर निष्कर्ष कसा काढायचा किंवा संदर्भ कसा काढायचा आणि काय आहे ते काढायचं. ही आमची प्रगती होती. बरं. मग त्यानंतर 20 वर्ष तू यामध्येच काम करायला लागला. हो. मग त्या रिसर्च वापरून आमचा कमर्शियल प्रॉडक्ट आम्ही तयार केला. बरं. तो प्रॉडक्ट आम्ही विकतो, त्याची सोल्युशन्स विकतो. बरं. तर त्याची माझी कंपनी आहे. मग आता याच्यामध्ये तू जेव्हा एक डाऊन द लाईन आपण असं बोलू की गेली 10 वर्ष AIचं बद्दल जो काही काम करतोस अमेरिकेमध्ये, तुझ्या आजूबाजूच्या कंपनी ज्या ॲक्च्युली AIमध्येच काम करतात तिथं काय काम चालू आहे, त्यांचा कशावर रिसर्च चालू आहे? तर बऱ्याचशा कंपनीज आणि या सगळ्या AIबद्दल प्रचंड व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्ट होत आहे सध्या जगभर. आणि बऱ्याचशा कंपन्या ह्या काहीतरी विशिष्ट विषय घेऊन त्याच्यावरती काम करत आहेत. म्हणजे कॅन्सर रिसर्चवरती प्रोटीनचे मॉलिक्युल्स म्हणजे आपलं अख्खं शरीर प्रोटीन मॉलिक्युल्सने बनलेलं असतं. RNA DNA तुमच्या पेशी सगळ्या प्रोटीनच्या बनलेल्या असतात. तर त्याच्यावरती काय त्याची जी कॉम्बिनेशन्स असतात त्या प्रोटीन्सची आणि ती अफाट असू शकतात. म्हणजे अब्जावधी कॉम्बिनेशन्स थेरटिकली असतात. तर ती कॉम्बिनेशन कुठल्या रोगाच्या कुठल्या कॅन्सरचा प्रतिकार करायला कुठल्या प्रोटीनचा मॉलिक्यूल सगळ्यात इफेक्टिव्ह असेल आणि त्याचं औषध कसं बनवता येईल बरं त्याच्याबद्दल काही कंपन्या काम करत आहेत.
आणि आणि त्याच्यात आणि इट इज व्हेरी प्रॉमिसिंग म्हणजे ह्युमन संशोधकाला किंवा सायंटिस्टला ते सगळं बघत बसायला शक्यच नाही आहे. शक्य नाही, बरोबर. तर कारण ते इन्फायनाईट कॉम्बिनेशन्स. करेक्ट. पण AI हॅज द स्पीड अँड द पॉवर, कम्प्युटिंग पॉवर अँड द नॉलेज की कुठली कॉम्बिनेशन्स हिस्टॉरिकली बेनिफिशियल आहेत आणि हिस्टॉरिकली युजलेस आहेत. म्हणजे ते फार पटपट ते वेगवेगळी कॉम्बिनेशन त्याच्या मेमरीमध्ये ट्राय करतं की हे बरोबर होऊ शकतं का, नाही नसेल तर फेका, त्याला पुढच्या कॉम्बिनेशनला ट्राय करा. असं करत त्या विषयामध्ये खूप झपाट्याने प्रगती होते. कॅन्सर रिसर्च तू म्हणाल की इतर कंपन्या काय करतात, तर मला माहिती आहे की काय बऱ्याच कंपन्या वेगळ्या वेगळ्या रोगांचा प्रतिकार करायला AI कशी वापरतील ते करत आहेत. डिफेन्समध्ये खूप प्रचंड पैसा इन्व्हेस्ट होत आहे. डिफेन्स, AI इन डिफेन्स. बरं. विशेषतः तुम्ही ड्रोन्स म्हणजे ड्रोन्स वापरून त्याच्यामध्ये कॅमेरे लावलेले असतात, तर तुम्हाला सगळा व्ह्यू कळतो. आणि देन AI ॲट द बॅक एंड ते ॲनालाइज करतं की शत्रूचा कुठे आहे कुठे नाही आहे वगैरे तर तुमच्या बॅटलफील्डवरती, आणि त्याला सगळ्यात चांगला प्रतिकार करायला म्हणजे शत्रूच्या मुवमेंटला प्रतिकार करायला आपल्याकडे काय शस्त्र आहेत, आपल्याकडे मिसाईल आहे की टँक्स आहेत की प्लेन्स आहेत की, आणि त्याच्यापैकी कुठलं शस्त्र या सिच्युएशनमध्ये वापरता येईल आणि ते कसं वापरायचं. तर अमेरिकन पूर्वी त्याला डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स म्हणायचं, अमेरिकेत आता डिपार्टमेंट ऑफ वॉर म्हणतात ट्रम्पच्या राज्यात. तर त्यांनी पब्लिक अनाउन्समेंट केली होती की कुठलीही कंपनी जर आम्हाला तो युद्धाचा निर्णय म्हणजे बॅटलफील्ड डिसिजन सध्या ज्या माणसांना वेळ लागतो त्याच्या जर 1/3 वेळात करून दिली, म्हणजे रिड्यूस द टाइम टू 1/3, वी विल अवॉर्ड अ ह्यूज कॉन्ट्रॅक्ट टू दॅट. बिकॉज म्हणजे तुम्हाला समजा 1 मिनिट लागत असेल, त्याच्या विषयी जर तुम्हाला 20 सेकंद लागली तर ती 40 सेकंद वाचवली, हा तुमचा तुमच्या सैनिकांचा जीवन मरणाचा प्रश्न असू शकतो. करेक्ट, बरोबर. आणि हे सगळं त्यांनी पब्लिकली अनाऊन्स केलं होतं की असं असं आमची कॉम्पिटिशन आहे, कोणाला त्याच्यात भाग घ्यायचा तर घ्या. बरं. आणि ही बातमी मी अमेरिकेत 6-7 वर्षापूर्वी वाचली होती. तर तेव्हा म्हणजे आणि चायना विशेषतः म्हणजे सैनिकी वर्चस्व याच्यामध्ये प्रचंड पैसा खर्च करतो. त्या सगळ्यामध्ये हे तू मला मेडिकल फील्डबद्दल सांगितलं किंवा डिफेन्सबद्दल सांगितलं, हे जो 2 सेक्टर्स आहेत, हे त्यातलं संशोधन जे चाललं आहे ते सर्वसामान्य लोकांपेक्षा खूप लांब चालू असतं. म्हणजे त्याचा डायरेक्ट संबंध येत नाही, खूप नंतर येत असतो. पण लोकांचं जगणं सोपं होण्यासाठी जे काही छोटे छोटे AI बद्दल प्रयोग चाललेले आहेत ते सांगू शकशील का, काय चालले आहेत? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या फोनवरती आपलं कॅलेंडर असतं, त्याच्यावरती आपण टाकतो की मी आज सौमित्रला भेटणार आहे. तर गुगल कॅलेंडर मला रिमाइंडर टाकतं की आज या वेळेला आहे, तुम्ही ठरवून ठेवलेलं आहे. मग जर तुम्हाला जर तिथे कुठे वेगळ्या ठिकाणी भेटायचं असलं आणि जर तुमचा तो पत्ता त्या कॅलेंडरवरती असला तर ते तुम्हाला 1.5 तास आधी सांगतं 10 मिनिटात निघायला हवं बरं का. म्हणजे तुम्हाला त्याला माहिती असतं की मी गाडी घेऊन जाणार आहे. मग त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे मग ते असंही सांगू शकतं नाही आज ट्रॅफिक जास्ती आहे, तुला 25 मिनिटं जास्ती ठेवायला हवीत सौमित्रला भेटायला. म्हणजे त्याला जास्ती जास्ती कळत जातं आणि ते जास्ती जास्ती त्याचा वापर करत जातं ते AI. बरं. आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे ते तुला असंही सांगू शकेल की तू गेल्या वेळेला या पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरलं होतंस, त्याच्यानंतर आता 20 दिवस झाले आणि तुझे इतके किलोमीटर्स झाले, आज जाताना तुला पेट्रोल भरायची गरज आहे. तर तुम्हाला विचार न करावा लागता हे ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी कुठली तरी असिस्टन्स आहे. पण तो असिस्टन्स हळूहळू खूप जास्तीत हुशार होत जाईल. म्हणजे तो अशी आलतू फालतू काम करणार नाही की आज तुला भेटायचं. ते बरेच वर्ष झाले. पण असं करत करत जर तुमचं झालं म्हणजे तुम्हाला खूप तुमच्या बेसिकली इफ यू कॅन इमॅजिन की तुमचा हरकामया कोणीतरी आहे, पण तुम्ही त्याला
प्रत्येक गोष्टीची परवानगी दिली आहे. आपल्याला माहीत नसतं की आपण गुगलला ही परवानगी दिलेली आहे की हो माझं मी कुठे चालतो ते ट्रॅक कर, बरोबर, मला चालेल तू ट्रॅक केलं तर वगैरे. पण त्या परवानग्या आपल्या सगळ्यांनी ऑलरेडी दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला उगाच वाटतं की डेटा प्रायव्हसी वगैरे आहे, तसं काही नाही आहे. गुगल आणि ॲपलला सगळं आपल्याबद्दल सगळं 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 माहिती असतं. तर इंटरनेट जशी 20 वर्षापूर्वी आली, पण ती आता प्रत्येकाच्या आयुष्यात इतकी घुसली आहे की आपण त्याचा विचारही करत नाही. आपण फोनपेने कोणाला तरी पैसे पाठवतो, तो आपण विचार करत नाही की अरे ते इंटरनेटच्या थ्रू गेलं बरं का, आपण त्याचा विचारही करत नाही. तसंच AI हळूहळू आपल्या रोजी आयुष्यात इतकं ते घुसणार आहे किंवा एम्बेड होणार आहे की आपण त्याचा विचारही करणं सोडून देऊ. तर आणि काय काय विषयात आपल्याला त्याला AIला विचारावं लागेल की मला अशी मदत हवी आहे. आपण जसं ChatGPTला विचारतो की याच्याबद्दल मला थोडी माहिती सांग, किंवा पण AI इतकी हुशार होईल की त्याला माहिती असेल. म्हणजे विद्यार्थ्याचं उदाहरण घेतलं की उद्या सायन्सची परीक्षा आहे आणि गेली परीक्षा या विषयांवरती होती आणि तू या तुकडीत आहेस, म्हणजे बहुतेक पुढची परीक्षा त्याच्या पुढच्या विषयांवरती असणार, तर तुला काही मदत हवी आहे का, असं तो AI त्याला विद्यार्थ्याला विचारेल. आणि जर विद्यार्थी हुशार असला तो म्हणेल की नको, मला माझा विचार करू दे. पण विद्यार्थी जर आळशी असला तर म्हणाले ठीक आहे दे मला, पण थोडा विषयांतर करतोय की AIचे फायदे खूप आहेत पण त्याचे तोटेही प्रचंड होऊ शकतील. म्हणजे लोकांना आळशी बनवणं म्हणजे स्वतःचा विचार करायची प्रवृत्ती सोडून देणं किंवा आवड सोडून देणं किंवा त्याची कुवत सोडून देणं की स्वतःचा विचार करताच येत नाही कारण सगळंच तुम्हाला रेडीमेड मिळतं आहे. खूप अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेतला जो मी पुढे येणार होतो, पण आता तो विषय काढलास म्हणून सांगतो. फायदे मला दिसत आहेत, पुढे काय फायदे होणार आहेत. आपण नेहमीच अशा फायद्यांना वेलकमिंगच असतो की चांगला फायदा आहे, पण तू तोट्यांबद्दल बोलतोयस ना, तर या वाढीव AIमुळं तुझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये असं दिसते का तुला, किंवा मुलांमध्ये दिसतं का की ते विचार करणं बंद करायला लागले, किंवा काय प्रॉब्लेम व्हायला लागला आहे आता, आणि त्याच्यावर काही अशा कंपन्या विचार करायला लागल्यात का? हो, त्याचं दोन्हीचं उत्तर हो आहे. पहिलं गोष्ट म्हणजे मला अगदी माझ्या स्वतःच्या आयुष्यात मला जाणवून येतं की तरुण लोकांची विचार करायची पद्धत वेगळी आहे आणि माझ्यामध्ये ते म्हणजे काही निष्कर्ष काढला तर तो निष्कर्ष बरोबर आहे की नाही हे आपल्या पिढीला सवय आहे की आपण थांबू शकतो, तर्क लावतो. करेक्ट, तर्क लावू शकतो की हे काहीतरी बरोबर नाही आहे. काय ते मला माहीत नाही, पण काहीतरी बरोबर नाही आहे. आणि मग त्या कुठल्याही विषयाबद्दल असू शकतं, म्हणजे प्रत्यक्ष गोष्टीबद्दल असू शकतं की या टेबलात काहीतरी चुकीचं आहे किंवा काही रिलेशनशिपबद्दल असू शकतं. एक्झॅक्टली. तर पण तरुण लोकांना ते फार त्याच्यात त्यांची कुवत नाही आहे. म्हणजे ते जे सुशिक्षित लोक आहेत, ज्यांचे आईवडील सुशिक्षित आहे आणि जे प्रयत्न करून मुलांना सांगतात की तुम्ही सोशल मीडियावरती जे बघता ते सगळंच खरं नाही आहे आणि तर खरं की खोटं हे असं थोडं विचार करून संशोधन करून तुम्ही ठरवू शकता. म्हणजे तुम्हाला खरंच बघायचं असेल तर हा व्हिडिओ खरा आहे की नाही, तर देर आर वेबसाईट्स आहेत की तुम्हाला तो व्हिडिओ लगेच कळतो की तो खरा आहे की खोटा आहे. ते सांगतं की बहुतेक खोटा आहे किंवा बहुतेक खरा आहे किंवा गॅरंटीडली खोटा आहे वगैरे. आपण ते सगळ्यांनी बघितलं, तो वाघ येतो रखवालदाराला पळून जातो वगैरे. आणि तर तरुण लोकांना आपल्या पिढीला जी सवय होती की स्वावलंबनाने विचार करायला शिकलो आपण, तो स्वावलंबनाने विचार करणं तरुण पिढीला जास्त कठीण जाणार आहे. कारण त्यांना सगळं ऑटोमॅटिकली रेडीमेड मिळतं आहे आणि त्याचा फार तोटा त्यांना होऊ शकतो. तर त्याला उत्तर म्हणून माझ्या एका मित्राची कंपनी आहे ऑस्ट्रेलियामध्ये की त्यांनी विशेषतः विद्यार्थ्यांना तर्कशुद्ध विचार कसा करायला शिकवायचं त्याच्याबद्दल त्याची AI काम करते. अरे बापरे. आणि त्याच्यात सुद्धा असं की म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची बॅकग्राऊंड त्याला माहिती असते, कुठल्या काय शिकतोय, कुठल्या विषयात आवड आहे, निवड आहे, नावड आहे, ते त्याला कळतं हळूहळू. पण ते तुम्हाला कधीही डायरेक्ट उत्तर देत नाही, ते फक्त तुम्हाला मदत करतं. मग तुला जर याचं उत्तर हवं आहे या प्रश्नाचं, कुठलाही प्रश्न असेल, तर मग
पहिली गोष्ट तुला काय गरज आहे असायची, तर म्हणजे समजा रिलेशनशिपबद्दल असलं राईट, की माझ्या मित्राशी भांडण झालं राईट, मग तो विचारेल की तो मित्र तुझ्याशी एक्झाम्पल म्हणून की तो मित्र तुझ्याशी इतके दिवस चांगला वागत होता का, म्हणजे हे जे तुमच्यात भांडण झालं ते सडनली झालं की देर डीप रूटेड कॉज वगैरे, पण ते कधी तुला डायरेक्टली उत्तर देणार नाही, ते तुला विचार करायला लावेल की, आणि त्याच्यामुळे म्हणजे तर्कशुद्ध विचार करून योग्य निर्णयाला जाणं ही जी कला आहे ती हळूहळू त्या विद्यार्थ्यांना येते. मग आता या विद्यार्थ्यांचाच विचार आता सुरू झाला तर मला असं वाटतं, म्हणजे मला प्रश्न तुला विचारायचा आहे की आता आपण जेनझी म्हणतो किंवा आता जी पुढची जनरेशन आहे जी आता 4वी-5वीत मुलं आहेत, ही आता मोठी मोठी होतील पुढे पुढे, त्यांच्याकडे पण मोबाईल आलेला आहे, इंटरनेट आलेला आहे. मग या मुलांना इंटरनेटशी किंवा या AI त्यांची ओळख कधी करून द्यावी, कुठल्या वयाच्या टप्प्यात करून द्यावी किंवा हळूहळू करून द्यायला पाहिजे का? तुला काय प्रोग्राम वाटतो, म्हणजे ही त्यांच्यातली विचारसरणी हरवू नये म्हणून कुठल्या वयानंतर त्यांना आपण एक्सपोज होऊ द्यावं AI? तर तू कदाचित ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की ऑस्ट्रेलियाने आत्ताच गेल्या महिन्याभरात 16 वर्षाच्या खालच्या मुलांना सोशल मीडिया कंट्रोल करायला मोठ्या मोठ्या कंपन्यांना भाग पडलं. म्हणजे मेटा, फेसबुक, व्हॉट्सॲप, टिकटॉक वगैरे आता त्यांना पालकांच्या परमिशनशिवाय 16 वर्षाच्या खालच्या ॲक्सेस नाही आहे. बरं. आणि गव्हर्नमेंटने असा लॉस पास केला, त्याच्याबद्दल खूप आरडाओरडा झाला. काही पण तसे सरकारी नियम इतर बऱ्याच देशांमध्ये लागू होणार आहेत. बरं. असं मी वाचतोय, कारण सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडियामुळे तोटे जास्ती आहेत. म्हणजे शॉर्ट टर्म एंटरटेनमेंट आहे बरोबर, पण विचार करायची कुवत जाणं हे अतिशय भयानक आहे. ट्रू. त्याच्यामुळे बरेचसे सरकार त्याच्यावरती कंट्रोल्स आणत आहेत. बरं. आणि माझ्या मते ती योग्य गोष्ट आहे, कारण मी माझ्या आयुष्यातल्या माझ्या मित्रांच्या मुलामुलींना बघतो, त्यांना त्याचं व्यसन लागतं, म्हणजे फोनचं किंवा टॅबलेटचं व्यसन लागतं. त्याच्यामुळे ते कंट्रोल करून त्यांना इतर विषयांमध्ये त्यांची आवड निर्माण करणं, म्हणजे स्पोर्ट्समध्ये म्हणा किंवा परफॉर्मिंग आर्ट्स म्हणा की काहीतरी, म्हणजे त्याच्यात सुद्धा तुम्हाला खूप करता येण्यासारखं आहे आणि त्याच्यात सुद्धा खूप इंटरेस्टिंग गोष्टी करता येतात हे त्यांना शिकवणं महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक पालकांनी ठरवायला हवं की मी माझ्या मुलांना किती वर्षाला एक्सपोज करणार. पण एक्सपोज करणं एक गोष्ट आहे आणि ते कंट्रोल करणं ही त्याच्याबरोबर जाणारी दुसरी गोष्ट आहे. म्हणजे थोडं एक्सपोज करून ते कंट्रोल केलं तर एक्सपोज करायला काही हरकत नाही आहे, पण त्याचा बॅलन्स सांभाळणं आजकाल फार कठीण आहे, कारण दोन्ही पालक काम करत असतात, ते घरी नसतात. मग हा एक भाग झाला, पण दुसरा मुद्दा असा ना प्रमोद दादा, त्या पालकांना पण नवीनच आहे ना. हो. आता तू त्यातला की तुझ्यासारखी मंडळी त्यातले आहेत प्रोफेशनल म्हणून तुम्हाला माहिती आहे, पण जे ले मॅन आहे, काही शिक्षक असतात किंवा गृहिणी असतात आपल्या त्यांच्या आया मुलांच्या, त्यांना पण हे नवीनच असतं, त्यांना कुठं माहिती आहे पुढं काय होणार आहे. हो. त्यामुळं सगळा म्हणजे आनंदच आहे, कुणालाच काही कळत नाही किती पुढं जाणार आहे, काय होणार आहे. लत लागल्यानंतर कळतं की मला जी सवय झाली आहे, तोपर्यंत कळत नाही की सवय झाली आहे. बरोबर आहे. हे सगळं भारतातलं आहे. जसं तू आता मगाशी म्हणालास ना की असिस्टन्स सुरू असतो आणि नंतर तुमच्या लक्षात येतं की तो तुम्हाला कंट्रोल करायला लागला, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तो सांगणारच नाही, तो मोठ्याच गोष्टी सांगायला लागेल. म्हणजे आधी आपण घोड्यावर बसलेलो असतो, नंतर घोडा आपल्यावर बसतो, असं होणार आहे. मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे, असं होऊ नये म्हणून काही प्रिकॉशन घ्यायला लागेल का आजच्या या जनरेशननी, जी 30s मध्ये आहे, 40s मध्ये आहे, की AI आपल्यावर हाबी होऊ नये म्हणून काय करायला लागेल का, आपण काय करावं का? अगदी इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा, कारण त्याला एक उत्तर नाही आहे. म्हणजे प्रत्येक विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळेला जे काय त्याचा संदर्भ असेल त्याप्रमाणे ते उत्तर वेगळं वेगळं असू शकतं. तर एक म्हणजे AI हे इट इज अ फॅक्ट ऑफ लाईफ ना. तुम्ही त्याला आता स्वीकारायलाच हवं, काढू शकत नाही. तर किती स्वीकारायचं आणि कुठे स्वीकारायचं आणि केव्हा स्वीकारायचं याची तारतम्य वापरून
तुम्हाला ते प्रत्येक निर्णय प्रत्येक पालकांनी विशिष्ट वेळेला घ्यायला हवा. म्हणजे असं नाही आहे की मी माझ्या मुलाला आज असं मी परवानगी दिली तर AI वापरायची म्हणून उद्या देईनच असं नाही आहे. तर पालकांना मुलांच्या आयुष्यात जास्ती लक्ष घालायला हवं. आणि पण अर्थातच तू म्हणाल्याप्रमाणे जर पालकांना मुलांसाठी वेळ काढणं हे माझ्या मते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बरं. कारण जर मुलांना तुम्ही वेळ दिला नाही म्हणजे मुलांना उद्या कशाची परीक्षा आहे आणि त्याच्यात तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काय मुलाला सांगू शकत नाही की त्या उद्याच्या परीक्षेच्या तयारीसाठी AI वापर की नको वापरू. बरोबर. आणि परत तुम्हाला त्या विषयातलं काही कळेलच असं नाही आहे. पण इन जनरल तुम्हाला कळतं की मुलाची प्रगती कुठल्या विषयात आहे आणि नाही आहे. तर जिथे मदत नाही आहे तिथे माझ्या मते म्हणजे AI शुड बी यूज ओनली वेन नीडेड, ओनली अप टू द पॉईंट वेअर इट इज नीडेड अँड नॉट ऑल द टाईम. ओके. आता एक महत्त्वाचा प्रश्न मी विचारतो ज्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये खूप जास्त चर्चा होते, विचार होतोय की अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये AIचं वापर जास्त होणं मी समजू शकतो कारण लोकसंख्या कमी आहे, ती घनता डेन्सिटी म्हणतो ती पण कमी आहे, त्यामुळे त्यांना ते आवश्यक पण आहे. भारतासारख्या देशामध्ये जिथं लोकसंख्या खूप जास्त आहे तिथं जर AI आला तर लोकांना रोजगाराचीच भीती वाटते आता की रोजगार माझा जाईल आणि सगळं काम AIच करायला लागेल. भारतामध्ये हा AI किती वापरला गेला पाहिजे? भारतामध्ये कुठल्या गोष्टींमध्ये AI जास्त आल्यामुळे काही परिणाम होणार आहे का लोकांच्या कामावर, जी लोकांना भीती वाटते नोकऱ्या जातील? तुला काय वाटतं? तर हा फक्त भारताचा प्रश्न नाही आहे, हा जगभर प्रश्न आहे की AI मुळे नोकऱ्या जातील का. आणि त्याचं उत्तर आहे की हो, नक्की जाणार. म्हणजे सिलिकॉन व्हॅलीमध्ये जिथे मी राहतो तिथे 2025 साली 60,000 लोक कमी झाले. म्हणजे गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट या मोठ्या मोठ्या कंपन्यांनी, आणि ही सगळी पब्लिक इन्फॉर्मेशन आहे. तर ते का कमी झालं आहे? प्रत्येक ठिकाणी त्यांनी कारण असं दिलं की आम्हाला AI मुळे इतक्या लोकांची गरज नाही. बापरे. म्हणजे कम्प्युटर प्रोग्रामर्ससुद्धा त्यांना आता कमी लागतात. कारण AI प्रोग्राम कोड लिहू शकतं आता आणि उत्तम लिहितं. माझी टीम AI वापरून कम्प्युटर प्रोग्राम करते आणि दॅट इज ॲक्च्युली वन ऑफ द व्हेरी इम्प्रेसिव्ह ॲडव्हान्स की तुम्हाला तुमचा प्रोग्राम डिबग करता येत नसेल तर तुम्ही तुमचा प्रोग्राम अपलोड करायचा आणि ते तुला सांगतं की या ओळीत काहीतरी तुझं इथे या ओळीचं जरा गोंधळ आहे, इथे काहीतरी तुला गोंधळ दिसतोय. तर त्याच्यामुळे जर सिलिकॉन व्हॅलीसारख्या ठिकाणी म्हणजे सगळ्यात प्रगत ठिकाणी जर तुम्हाला 60,000 लोक कमी लागायला लागले तर इतर ठिकाणी जिथे आत्ता माणसं काम करतायत म्हणजे व्हाईट कॉलर जॉब्स आहेत तिथे AI मुळे नक्कीच कमी होणार आहेत. आणि भारतात जिथे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणतात, BPO म्हणतात, की म्हणजे भारतातून माणसांकडून कामं करून घेतात, त्या इंडस्ट्रीमध्ये याचा प्रचंड फरक पडणार आहे आणि तो ऑलरेडी पडायला लागला आहे असं माझ्या ऐकिवात आहे. की म्हणजे विप्रो, TCS, इन्फोसिस वगैरे जे लोक अशी कामं करतात त्यांना तेवढे लोक लागणार नाही. ले ऑफ झालेच ना तिकडे पण. हो. आणि आता पण नवीन जॉब्स तयार होतील की AI वापरून तेच काम कसं करायचं याची स्पेशलिस्ट लागणार आहेत. तर त्याला तसे जॉब्स वाढतील पण ते तेवढ्या प्रमाणात वाढणार की जितके जॉब्स जातील. पण मग हे भयानक आहे. मग अशामध्ये आता AI असल्यामुळे जी बेसिक कामं असतात, उदाहरणार्थ सेल्स, मार्केटिंग असतं किंवा याच्यामध्ये तुम्ही रेकॉर्ड ठेवत असता, या सगळ्या गोष्टी AI सहज करणार आहे. हो. कारण त्यावेळेला जसा डेटा येत जाईल तसं तो हुशार होत जाणार आणि तो सांगेल. करेक्ट. मग आता आपल्याकडे मार्केटिंगमध्ये खूप लोक काम करत असतात, सेल्समध्ये खूप मोठी टीम काम करत असते. अशा लोकांनी काय करायला पाहिजे मग आता? आणि असे लोक माझ्या प्रत्यक्ष ओळखीचे आहेत की ज्यांचे जॉब्स गेलेले आहेत. म्हणजे हो. तर भारतात सुद्धा आणि अमेरिकेत सुद्धा असे जॉब्स गेलेले आहेत. तर तुमचं फील्ड काहीही असलं, तुम्ही इंजिनियर असला, सायंटिस्ट असला, बँकेत काम करत असला किंवा आर्टिस्ट असला, म्युझिशियन असला, पेंटर असला, तर तुम्हाला तुमच्या विषयात AI वापरून नवीन काय क्रिएटिव्ह करता येईल हे जर तुम्ही शिकलात
तर तुम्हाला तुमचा जॉब जायची भीती नाही. पण जर तुम्ही म्हटलं की अरे हे जर तुम्ही जर शिकत राहिला नाही आणि जर तुम्ही जर आनंदाने यायला स्वीकारलं नाही तर म्हणजे इफ यू कीप फायटिंग इट्स अ लुझिंग बॅटल. मग तुम्ही जर जस्ट ॲक्सेप्ट करा की माझं आयुष्य AI बरोबरच घालवायचं आहे, मला मी जितक्या लवकर AIला माझा मित्र करेन तितकं मला तो मित्र मला मदत करणार आहे. पण तुम्हाला आजकाल म्युझिक एडिटिंगमध्ये सिंथेसिसमध्ये AI आहे, व्हिडिओ एडिटिंगमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की सगळीकडे येऊ शकतो. सायन्समध्ये तर आहेच आहे. आर्ट्समध्ये सुद्धा कुठलंही पेंटिंग तुम्ही क्षणार्धात ChatGPTला सांगू शकता की असं माझ्यासाठी चित्र काढून दे आणि ते 5 सेकंदात तुम्हाला ते चित्र येतं. त्याच्यामुळे तुमची कला ही AI वापरून जास्ती सबळ कशी करायची, तुमची कला ओरिजिनल आहे ती महत्त्वाची आहे. ते AI विल नेव्हर रिप्लेस युअर ओरिजिनल क्रिएटिव्हिटी. पण ती AI वापरून जास्ती लोकांपर्यंत कशी पोचवता येईल, व्हायरल कशी करता येईल फॉर एक्झाम्पल. तर अशा म्हणजे AI वापरून तुमच्या फील्डमध्ये काय करता येईल ते शिकणं फार महत्त्वाचं. पण आता मी तुला एक सोपा प्रश्न विचारतो, मला आणखी समजून सांग. आता समजा एखादा मार्केटिंग करणारा एक एक इन्चार्ज आहे आणि तो पुण्यातल्या सगळ्या कॉलेजांचा मार्केटिंग करतोय आणि तो त्याच्याकडे डाटा आहे, त्यानं तो AIला दिला, याकडे सगळा डाटा आला. पुढच्या वर्षी त्याला कुठं जायची गरज नाही, कारण सगळं याकडे आहे. किती विद्यार्थी आहेत, कोण कोण आहेत, त्यांचं बजेट काय, सगळं त्याच्याकडे आहे. आता जर मार्केटिंग मी करत असेल तर सगळा डाटा ऑलरेडी ह्याच्याकडे आहे. आता मी याला स्वीकारून मी कसं डेव्हलप करणार स्वतःला, कारण डेटा बदलत नसतो ना. मग मी कसं डेव्हलप करायचं, मला हे या केसमध्ये काय सांगशील तू? नाही, सो तो जे म्हणाला की डेटा असला तर डेटा हा एक भाग झाला, पण तो डेटा वापरून तुम्ही काय निष्कर्ष काढणार आणि काय ॲक्शन्स घेणार हा हे AIला तुम्ही जर शिकवलं की माझ्या अनुभवाप्रमाणे अशा प्रकारचा डेटा वापरून असं जर केलं तर सगळ्यात जास्ती चांगले रिझल्ट्स येतात, हे जर तुम्ही AIला शिकवलं तर तुम्ही तीच AI वापरून तुमचं काम सोपं करू शकता. सो द AI विल नॉट रिप्लेस यू, इट विल असिस्ट यू. आणि तुम्ही AIच्या एक पाऊल पुढंच पाहिजे. हां, तर आणि मग तुमचं काम सोपं झालं. तुम्ही आता जर तुम्ही 100 कॉलेजेस मार्केटिंग करत असला तर तुम्हाला त्याच्यावरती 500 करता येतील, कारण तुमचं ऑलरेडी 100चं काम झालंय, काम झालेलं आहे. आणि AI तुम्हाला मदत करते आहे की पुढच्या 400ला कसं अप्रोच करायचं, मार्केटिंग म्हणतोय म्हणून. की म्हणजे सध्या तुम्ही समजा कॉमर्स कॉलेजमध्ये तुमचं असलं आणि तुम्हाला आर्ट्स कॉलेजमध्ये घुसायचं असलं, तुम्ही विचारता की इथे माझा चांगला अनुभव आला आहे असा, तर ते मॉडेल वापरून मी आर्ट्स कॉलेजमध्ये काय प्रकारचं प्रेझेंटेशन करू शकतो. आणि AI तुला सुचवेल की असं करून बघ, तसं करून बघ. आणि AI असं सांगेल की 1-2 प्रेझेंटेशन करून बघ आणि मला सांग कशी, व्हॉट इज द रिस्पॉन्स. बरं. सो इट इज ही AI आणि तुमच्या कौशल्याची संघटना आहे किंवा मैत्री आहे, वेअर बोथ विल हेल्प इच अदर. हे झालं मार्केटिंग, म्हणजे हे फिगर्सबद्दल झालं. आर्ट्सच्या केसमध्ये जिथं कलेला फिगर्स नसतात, आता तर रिसेंटली आमच्याकडे AIवर अख्खी सिरीज आलेली आहे, ज्याच्यामध्ये कोणी काम केलं नाही, पण सगळं AIने केलेली सगळी मंडळी आहेत, त्यांचाच आवाज आहे, त्यांचाच सगळा माणसं पण त्यांनीच तयार केलेली आहेत. आता म्हणजे त्यात ह्युमन कोणीच नाही आहे, ते सगळं AIने तयार केलेलं आहे, सिरीज आणि ऑलरेडी आलं आहे. मी एका माझ्या मित्राशी बोलत होतो, डबिंगमध्ये आता समजा एखाद्या कन्नड पिक्चरचं डबिंग करायचं असेल तर एकाच आर्टिस्टला बोलवतात, त्याच्याकडनं सगळ्यांचं डबिंग करून घेतात. सगळ्या आर्टिस्टचं 100 आर्टिस्टचं डबिंग तो एकटाच करतो आणि फक्त आवाजाचं टेक्स्चर त्याला बदललं जातं. करेक्ट. म्हणजे इतर 99 लोकांचे जॉब गेले, म्हणजे एरवी जर 99 माणसं लागणार असेल आता एकच लागणार आहे. मग आता ज्या 99 लोकांचे जॉब गेले त्यांनी कसं जुळवून घ्यायचं? तर तुम्ही ऐकलं असेल कदाचित की हॉलिवूडमध्ये आत्ता एक पूर्णपणे AIने बनवलेली ॲक्ट्रेस आहे. तर आणि ती प्रत्यक्ष रील्समध्ये काम करून ती रील्स बाहेर येतात आणि ती इतकी प्रत्यक्ष असल्यासारखी रिअलिस्टिक आहे की तुम्हाला फरक सांगता येणं अशक्य आहे. तर तिथे ॲक्टर्स गिल्डनी त्याच्याबद्दल बराच प्रोटेस्ट वगैरे केला होता. आता इव्हेंच्युअली ते काहीतरी त्याच्यात तडजोड करतील, पण इन जनरल मीडियामध्ये
मीडिया ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. Correct. $3 ट्रिलियन वर्ल्ड वाईड. याच्यामध्ये AI मुळे खूप फरक पडणार आहे. बरं. तर सर्वसामान्य जॉब्स कमी होतील, पण स्पेशलाइज जॉब्स वाढतील. ते सुद्धा म्हणजे AIची मदत घेऊन तुम्ही जास्ती. पण तू एआयची मदत म्हणतोस ना, आता आमच्याकडे सुद्धा AI अँकर्स यायला लागले. न्यूज चॅनलवर AI अँकर्स येतात आणि बातम्या वाचतात. आता मला उलटं वाटतं, आता आपण या एआयला मदत करावी लागेल की काय असं वाटतंय. पण AI ने मदत करणार, मला यायला मदत करावी लागेल, कारण अँकर ठरलेली आहे माझी. आता ही अँकर आहे, तिला फक्त ह्युमन अँकर जो कोण असेल त्यांना फक्त देत राहायचं की तू काय बोलत राहा. असं उलटं नाही का होणार हळूहळू? नाही, तर सध्या तरी AIची केपेबिलिटी ही लिमिटेड आहे. म्हणजे ते तुम्हाला पूर्ण तर्कशुद्ध प्रकारची ते करू शकणार नाही. म्हणजे तुझं उदाहरण घ्यायचं म्हणजे ती AIची अँकर आहे, तिला ठराविक बातम्या चांगल्या सांगता येतील, पण अतिशय विचित्र बातमी असली तर तिला बहुतेक चांगली बरोबर तिला सांगता येणार नाही. म्हणजे जरी तुम्ही स्क्रिप्ट टाकली तरी ती सांगू नाही शकणार. तर तिथे तुम्हाला म्हणजे प्रत्यक्ष ह्युमन अँकरची मदत लागेल, की त्या याला शिकवावं लागेल की असं जर विचित्र झालं तर तू असं करू नकोस, तसं कर. म्हणजे असं ते शिकवावं लागतं. तर ह्युमन सुपरवाइज्ड AI इज स्टील द फॅक्ट. म्हणजे पूर्णपणे AI इज इतकी प्रगत झालेली नाही की कुठलीही गोष्ट आयुष्यातली ती बरोबर तर्कशुद्ध करेल. आणि तर्कशुद्ध म्हणजे काय, हा सुद्धा एक मोठा वादाचा प्रश्न आहे. करेक्ट. की म्हणजे जे तुला तर्कशुद्ध वाटेल ते मला वाटणार नाही, किंवा असं नाही, किंवा व्हाईस वर्सा वगैरे. बरोबर. तर त्या सगळ्या गोष्टी हळूहळू डेव्हलप होत जातील. आणि AIला कंट्रोल कसा ठेवायचा, म्हणजे ती AI हाताबाहेर कशी जाणार नाही, हे याच्याबद्दल सुद्धा खूप मोठी चर्चा जगभर चालू आहे. म्हणजे रेग्युलेशन ऑर कंप्लायन्स ऑफ AI इज अ बिग प्रॉब्लेम. कारण तुम्ही कुठल्याही तरुण लोकांना काही वेडंवाकडं ऑनलाईन सांगत सुटला, आणि तशा केसेस झालेल्या आहेत. म्हणजे कोणीतरी एका डिप्रेस्ड मुलाने ChatGPTला प्रश्न विचारलाय की मी सुसाईड कशी करू वगैरे, तर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे करू शकता येते. त्याच्याबद्दल त्याचा OpenAIशी लॉसूट चालला आहे. तर आता ते त्यांनी बदललं. आता तुम्ही असे प्रश्न विचारले ते म्हणतात की नाही, याची उत्तरं मी तुला देणार नाही, तर तुला अशी इतर मदत अवेलेबल आहे, ती इतर मदत तुला करू शकतो वगैरे वगैरे. तर पण ते सगळं अजून त्याच्याबद्दल पूर्ण त्याची यंत्रणा किंवा त्याची चौकट, म्हणजे फ्रेम ऑफ रेग्युलेशन अजून नाही आहे. त्याच्यामुळे ते सगळं व्हायला अजून 5 ते 10 वर्ष जातील. तोपर्यंत AI अजून परत बरीच चालली असेल. त्याच्यामुळे देर आर नो परफेक्ट ॲन्सर्स. तर हे सगळं म्हणजे मला जे 2 प्रश्न आहेत. एक, या सगळ्यामध्ये आता पुढं तुम्ही जेव्हा AI बद्दल काम करत असता, किंवा तू अमेरिकेमध्ये जे पेटंट्स पण आहेत तुझ्याकडे, तुम्ही AI जी मंडळी एकत्र काम करताय, तुमचा काहीतरी ग्रुप असेल, तुम्ही काहीतरी डिस्कशन किंवा फोरम्स असतात, वर्कशॉप्स असतात, तिथं ह्या AIच्या वापराबद्दल किती होऊ द्यायचा, किंवा पुढं कुठं जाणार आहे ह्याच्यावर काही डिस्कशन होतं, आणि रिसेंट काय झालंय का? तर इंटरेस्टिंग प्रश्न आहे की AIला कंट्रोल कसा करायचा, याच्यासाठी नवीन प्रकारची AI करणं हा एक विषय आहे. की म्हणजे AI तुमची AI इन जनरल चांगल्या भल्यासाठी उत्तर कशी देईल आणि वाईटासाठी उत्तर देणार नाही, असं तुम्ही कसं करायचं. कारण तुम्ही जर काय वाटेल ते AI शिकवत गेला तर जगातले वाईट लोक वाईट शिकवतील. करेक्ट. वगैरे. तर AIचा कंट्रोलमध्ये कशी ठेवायची याच्याबद्दल खूप संशोधन चालू आहे. व्हायरसेस किंवा स्पॅम अटॅक्स किंवा फिशिंग अटॅक्स वगैरे जे आपण बघतो, आपल्याला काहीतरी मेसेज येतो की तुम्हाला इथे क्लिक करा आणि काहीतरी करा वगैरे, ते सगळं म्हणजे चुकीचं असं, तुम्ही कधीही ते करू नये. पण आत्ता बऱ्याच AI पॉवर्ड अटॅक्स असे आलेले आहे की तुम्हाला हळूहळू ती AI तुमच्याशी मैत्री करत जातं. मग तुम्हाला वाटतं की हा खरा मनुष्य असणार, कारण मी गेले 3 महिने त्याच्याशी बोलतोय आणि सुसंबद्ध बोलतोय, म्हणून तो बहुतेक खरं असेल. तर तशा जर तुमच्या कुठल्या कॉन्टॅक्टमधून ती लिंक आली तर तुम्ही ते क्लिक करणार. तर AI वापरून हे असं आत्ता झालेलं आहे की म्हणजे लोक असं हळूहळू ती AI तुम्हाला स्लो पॉइझनिंग काइंड ऑफ थिंग.
तसं आत्ताच मी वाचलं की तसं झालेलं आहे आणि लकीली लास्ट मिनिट कुठल्या तरी कंपनीला कळलं की त्यांची AI वापरून हे असं चाललं होतं म्हणून ते थांबवलं त्यांनी. अरे बापरे. पण त्यांच्याही इतके दिवस लक्षात आलं नव्हतं की आमची AI ChatGPTचं नव्हतं, पण तसंच आय एम युझिंग ChatGPT ॲज अन एक्झाम्पल की त्यांची AI वापरून तुम्ही असे मेसेजेस पाठवायला सुरुवात केली तर तसंही होऊ शकतं. पण मग आता तो त्या विषयाकडे आपण आलोच आहोत. तर जे फ्रॉड्स होत असतात किंवा क्रिमिनल बेस जे AI वापरलं जातं मग त्याच्यामध्ये लिंक्स येणं, लेटर्स येणं, तुम्हाला मेल्स येणं, तुमचे फोटो वापरणं, डीपफेक करणं, हे खूप वाढलं आहे आता सगळं. याच्याकडं AI असल्यामुळं किती म्हणजे क्राईम कसा वरला या सगळ्यामुळे आणि त्यातलं काय करायला पाहिजे त्याच्यासाठी आता तुला काय वाटतं? तर ते माझ्या मते ते थोडंसं हाताबाहेर जाणार आहे. काही दिवस तरी हाताबाहेर जाईल कारण वाईट लोक ती AI वापरून काही करू शकतात आणि चांगले लोक आर ऑलवेज इन अ रिॲक्टिव्ह मोड. अरे असं झालं का, मग त्याला ॲग्रेशन नसतं, रिॲक्टिव्ह असतं. तर ते सगळं जगभर फ्रॉड वाढत चाललं आहे. म्हणजे अमेरिकेतले लोक सुद्धा त्याला बळी पडतात, सगळीकडचे लोक बळी पडतात त्या फ्रॉडला. तर ते सगळं खूप ते किचकट आणि कॉम्प्लेक्स असा विषय आहे की वेगळ्या प्रकाराने तुम्ही आणि आजकाल व्हिडिओ, ऑडिओ, मेल, चॅट सगळं एकत्र करून ती AI तुम्हाला वश करू शकते. मी खरी व्यक्ती आहे ते सांगू शकते. तर तुम्हाला थोडी लोकांमध्ये त्याची जाण करून द्यायला हवी की म्हणजे तर्कशुद्ध विचार करायला शिकवायला हवा की असे मेसेजेस येत आहेत की ती खरी व्यक्ती वाटते पण खरी आहे का. तर तुम्ही फोन उचलून त्या व्यक्तीला प्रत्यक्ष फोन करायचा. म्हणजे मला वाटतं मॅन टू मॅन कनेक्ट. मॅन टू मॅन आणि तुम्ही प्रत्यक्ष प्रश्न विचारा, 5 मिनिटं गप्पा मारा. मग जर तुम्हाला ते खात्री पडली की हो खरंच माझ्या मित्राचा मित्र आहे म्हणून त्याने मला कॉन्टॅक्ट केला आहे तरच तुम्ही त्याच्याशी तो संबंध ठेवा, नाहीतर तात्काळ तो संबंध बंद करून टाका. ऑनलाईन संबंध जो त्यांच्या लिंक्स आहेत वगैरे लगेच बंद करून टाका. पण कधीही कुठल्याही टेक्नॉलॉजीवरती अंधश्रद्धेने विश्वास अवलंबून राहू नका. पण मग आता एक अगदी साधा सोपा प्रश्न विचारतो. आपल्या घराघरामध्ये आता कमांडिंग स्पीकर झालेले आहेत. आपण कमांड द्यायचे आणि स्पीकर तो ॲक्ट करतो. ॲलेक्सा सारखे काइंड ऑफ थिंग. तुम्ही हवं ते गाणं लावतो, तुमच्याशी बोलतात ते. असं म्हटलं जातं की तुमचा सगळा डेटा त्यांच्याकडे असतो. म्हणजे तुमचं व्हॉइस रेकग्नेशन असतं, तुमच्या घरी किती माणसं येतात ते त्यांना कळतं, कारण ते चालूच असतं ना प्रकार. तुमच्या घरी कोण येतं, तुम्ही काय खाता, तुम्ही ऑर्डर काय करता, तुम्ही गाणी कुठली ऐकता, तुमचे कलर्स कुठले, तुम्ही घरात किती भांडता, हे सगळं त्यांना माहीत असतं. हे असं खरंच होणार आहे का की सगळा डेटा त्यांच्याकडे जातो आणि त्याचा त्यांना उपयोग होणार असतो पुढच्या काळामध्ये? हे असं वापरू नये असं पण म्हणतात लोक. तुला काय वाटतं? हा सगळा डेटा त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. कारण ॲलेक्साच असायची गरज नाही आहे की तुमचा कुठलाही आजकालचा स्मार्टफोन हे ऐकत असतो. तुम्हाला वाटतं की तो ऐकत नाही आहे पण तो ऐकत असतो. बरोबर. हो. त्याच्यामुळे मी फोन बाजूला ठेवला आहे, मी माझ्या मित्राशी गप्पा मारतोय, तो फोन सायलेंटली ऐकत असतो आणि गुगल किंवा ॲपल जे काही कंपनी असेल तर सगळा डेटा त्यांना प्रोव्हाइड करत असतो, सेव्ह करत असतात. आणि जर त्यांच्या फायद्याचं, कमर्शियल फायद्याचे जेव्हा असेल तेव्हा तो डेटा त्यांच्या डेटा बँकमधून ते ॲनालाइज करून काढतात. ते आणि प्रायव्हसी आपल्याला कळत नाही. ते तुम्ही जेव्हा नवीन फोन घेता तेव्हा दे फोर्स यू टू की मला हे मी परमिशन देतो ॲक्सेप्ट करतोय. तुम्ही कोण इतकं वाचतं बहुतेक म्हणजे कळत सुद्धा नाही. म्हणजे मलाही कळणार नाही इतकं ते किचकट लिगल असतं. तर बहुतेक लोक हो ठीक आहे म्हणत ते ॲक्सेप्ट करून मोकळे होतात. पण ते तुम्ही त्यांना ॲक्च्युअली तेव्हा त्या क्षणी तुम्ही त्यांना परवानगी दिलेली आहे सगळा डेटा गोळा करायची. म्हणजे माझं आणि माझ्या बायकोचं काय बोलणं झालं, कशाबद्दल झालं, किती वेळ झालं आणि तोच विषय गेली तीन दिवस किंवा 30 दिवस चर्चेत होता का हे सगळं त्यांना माहिती असतं. बरोबर. त्याच्यामुळे ते टाळणं फार कठीण आहे. शक्य नाही. बरं, शेवटचा प्रश्न विचारतो. या सगळ्यामध्ये एआयचं जे आक्रमण आहे, एआयशी जुळून घेतलं पाहिजे मला पटतंय. तू म्हणतोस की जुळूनच आपण आपली प्रगती साधली पाहिजे. पण एआय आपल्यावर हाबी होऊ नये म्हणून आता कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत मुद्दाम, ज्या आपण आता पण करत नव्हतो? अशा काही गोष्टी आहेत का? तुम्ही उदाहरणार्थ
तुम्ही परफॉर्मिंग आर्ट शिका ज्याच्यामध्ये फिजिकली ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही किंवा असं म्हटलं जातं की तुम्ही फक्त बैठं काम करू नका, फक्त कॉम्प्युटरमधलं काम करू नका, तुम्ही बाहेर पण पडा, माती काम करा, आणखी काहीतरी गोष्टी करा. असं काही स्वतःला तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे का AI पासून बाहेर येण्यासाठी? हां, तर हा प्रश्न ॲक्च्युली मेंटल हेल्थ या विषयाखाली चर्चा केली जाते त्याची. आणि सोशल मीडिया आल्यापासून विशेषतः तरुण पिढीमध्ये, कारण ते सोशल मीडिया सगळ्यात जास्त वापरतात, डिप्रेशनचं प्रमाण फार वाढलं आहे. कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट बघता ती अशी चकचकीत मस्त, प्रत्येक व्यक्ती अशी परफेक्ट असते, त्यांना मग कळत नसतं की ते AI वापरून ते परफेक्ट केलेलं आहे. खरी ती व्यक्ती अगदी वेगळी असू शकते. पण तो धोका टाळण्यासाठी, कारण तो धोकाच आहे, लहान मुलांना कळत नाही की मीच सगळ्यात फेल्युअर असं त्यांना वाटायला लागतं. तर ते टाळण्यासाठी 3 गोष्टी खूप प्राचीन काळापासून लोकांनी सांगितल्या आहेत. एक गोष्ट म्हणजे स्पेंड टाईम इन नेचर, नैसर्गिक वातावरणात, झाडा झुडपात चालायला वेळ घालवा, हायकिंगला जा वगैरे. टेक्नॉलॉजीपासून दूर, लांब, शक्य इतकं दूर. ते तुम्हाला तुमचं मेंदू परत स्थिरस्थावर करायला तुम्हाला ते मदत करतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवणं. AI फोनवरती नाही, प्रत्यक्ष इन पर्सन वेळ घालवणं. दॅट ऑल्सो हेल्प्स यू टू क्लिअर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज ऑर फिजिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे काहीतरी शारीरिक हालचाल केली तर त्याच्या मेंदूमध्ये वेगळी हार्मोन्स तयार होतात आणि त्याचा प्रचंड फायदा मेंटल हेल्थसाठी होतो. तर तुम्हाला फोन वापरणं आज गरजेचं आहे, प्रत्येकजण वापरावा लागतो. पण त्याचे धोके टाळण्यासाठी विशेषतः तरुण लोकांना या 3 गोष्टी म्हणजे निसर्गाशी संपर्क, मित्रमैत्रिणींबरोबर आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी, या 3 गोष्टी खूप लाभदायी आहेत आणि त्या जरूर कराव्या. वा, मला प्रमोद तुझ्याशी बोलून फार बरं वाटलं. अनेक गोष्टींवर आपण बोललो. अर्थात अमेरिकेमध्ये काय पद्धतीनं काम चाललं आहे किंवा AI कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे हे कळलंच, शिवाय आपण काय करायला पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. तर या एपिसोडमधून अनेक गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील. AIला घाबरून द्यायचं कारण नाही, घाबरण्यासारखी परिस्थिती आहे, पण त्याला स्वीकारणं हाच त्याच्या मागचा पर्याय आहे. तरच आपल्याला नवीन काहीतरी करता येईल. सो थँक्यू व्हेरी मच, तू वेळ दिलास. नाही, मला खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारताना. आय होप द ऑडियन्स एन्जॉयज दिस कॉन्व्हर्सेशन. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. AI आत्ता आपल्या घराघरात घुसलेला आहे, तर त्या दृष्टीनं 20 वर्ष हा माणूस काम करतोय, तर त्याच्या दृष्टीनं हे सगळं कसं त्याला जग दिसतं हे दाखवण्याचा एक प्रयत्न होता. मित्रमणे मध्ये आपण नेहमी चांगली माणसं जोडत असतो. आज प्रमोद दादा आपल्याशी जोडला गेला आहे. चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा. थांबतो. थँक्यू प्रमोद दादा. थँक्यू सौमित्र.